मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. बदलापूरकर चषक दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल समोर रोहित दाखल झाला आणि रोहित कोंडिलकर रोहित मॅन प्रमाणे पहिल्याच बॉलवर ते अक्षरशः तुटून पडलाय. बॉलला पाठवले डिबॅकॉट स्कोर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाकेदार सुरुवात, सिक्सर. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. गॅपमधून आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर यस्तेच्या मागे यस्ते रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन षटकार ठोकला असं म्हटलं जातं. कोणत्याही गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आवडत नाहीये आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना पुढच्या बॉलवरती कमबॅक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जय झाटे ओव्हर नंबर 1चा खेळ मैदानावरती पार मिळतो. राईट मर्दुबिकेनं दाखल झालाय. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका. क्षेत्र निवडले यावेळेस लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर हवा के साथ साथ घटना संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग. हा दुसरा सिक्सर. तीन बॉलचा खेळ आता संपलाय. पहिला षटकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार. 12 धावा फलकावरती 12 मिळतील. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका. इनफिल्डच्या वरने घेतला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जरूर परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. चांगली सुरुवात, दणदणीत सुरुवात म्हणायला गेली या मॅच मध्ये. पहिला षटकार आल्यानंतर दुसरा डॉट आला असं वाटलं कमबॅक झाले परंतु मैदानावरती जसं आपण म्हणतो ना मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि आता रोहित कोंडिलकर वराडेचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय का बॅटिंग करतोय. अप्रतिम सुरुवात मैदानावरती तुम्हाला पार भीतीये आणि अखेर चौकार वसूल केलाय. त्यामुळे टीमची टोटल देखील आता भरधाव वेगानं पुढे सरकत असताना 16 धावा फलकावरती पार भीतील. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. सबीर खाडे असतील, रोहित कोंडिलकर असतील आणि आता त्याचाच फायदा घेत असताना टायमिंगच्या जोरावरती एक करात्मक फटके मैदानावरती पार भीतात. पुढचा बॉल इथे देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्कोरलेगला पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे त्याच दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पुढे आता फसला आणि अखेर डॉट बॉल इथे मात्र समाप्ती होत असताना RD11 चांदप म्हटलं की नो डाऊट ॲडव्होकेट रोहिदासजी भंडारी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पार मैल मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मोर्या ग्रुप 11 वराडे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. बाउन्स व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बहाल केली आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. डॉट ओव्हर ब्रेकचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 17. ओव्हर नंबर 2 रवी भोईर. नेक्स्ट मॅच ढवळेगाव आणि त्यांच्या विरोधात बेनशील. दोन टीमची कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या.
पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज रवी भोईर मैदानावरती दाखल झालाय. रवी भोईर म्हटलं की नो डाऊट जेव्हा जेव्हा रवी भोईर आम्हाला समोर दिसतो त्यावेळेस आम्हाला ढोकीची स्पर्धा आठवते दिनेशजी भोईर साहेबांची. त्या स्पर्धेमध्ये 2 मॅचमध्ये 108 धावा कुटणारा हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टर्न केलाय ऑन साईडला अलोंग द कार्पेट, जाईल बॉल डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल तिथे एक पडली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न प्रचंड वेगानं. या 2 धाबा इथे एक पडल्या जातील, 2 धाबा इथे एक पडल्या जातील. धन्यवाद सचिनजी दलाल साहेब आणि दिनेशजी भोईर साहेब, आपण आलात वेळात वेळ काढून. खरं तर आपण या स्पर्धेला खरं तर सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी दाखल झालात, त्यामुळे आपला आभार आम्ही व्यक्त करू. बोलतो या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकडोर करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. समीर खाडे ऑलराऊंडर खेळाडूला मैदान सोडावं लागेल या मॅचची. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानावरती राज कांबरी दाखल होतोय. आर के मैदानावरती दाखल झालाय. वॅगनर गाडी कोणाची असेल त्यांनी प्लीज मैदानाच्या बाहेर काढा, विनंती आहे. समोर वॅगनर गाडी आहे. बोर्ड नंबर 2 वरती जसं रोहितच्या विरोधात आपण पाहतोय रवी भोईर दाखल झालाय. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने देखील चालवलाय. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. बॅटम बॅटच्या बदलं भन्नाट वेगाने बॉल चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती ते होत असताना अजून एक डॉट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धाबा वसूल केल्या आणि आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे कमबॅक करत असताना फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, यामुळेच देखील तुम्ही पाहताय पंच बोलत आहेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबा इथे बहाल केली. आज खरं तर मथुर फॅन्स क्लब आतिश भंडारीला तुम्ही पाहताय 3 वर्षानंतर जवळजवळ आज पुन्हा एकदा रबर बॉल खेळण्यासाठी ते दाखल झालेत. कारण आतिश भंडारी म्हटलं की एक वजनी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि आज कदाचित मथुरचा वाढदिवस आहे, त्यामुळे खेळण्यासाठी ते दाखल झाले असावे. हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आमच्यासोबत भागेश भोईर आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. कारण चांदप म्हटलं की नो डाऊट सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेलं हे गाव आणि त्यासोबत तुम्ही पाहताय क्रिकेटचे दर्दी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यामध्ये रोहिदासजी भंडारी यांचं आम्ही नाव जरूर घेऊ. त्यासोबत आमचे सरपंच नंदू भंडारी असतील, त्यासोबत आमच्या संजयजी भोईर असतील, त्यासोबत सरपंच भाग्यश्रीताई भोईर असतील. बरोबर यार डावकुऱ्याचा बॅटर यंगस्टर मैदानावरती दाखल झालाय आणि पहिलाच बॉल अक्षरशः मी म्हणेन मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट. डावकुरा त्याचा फलंदाज राज कांबरी मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये आणि पहिला बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिला बॉल फेस करत असताना मी म्हणेन कुठेतरी लाईन थोडंसं भरकटलाय गोलंदाज. राऊंड द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा लाईन खराब, अंपायर सिग्नल नो बॉल. कारण पहिला बाउन्सर कदाचित पंचाने दिला होता, त्यामुळे लगेचच आपण पाहतोय जसा चेंडू पडला लगेचच व्हाईट बॉल नो बॉलची इथे घोषणा केली आणि त्यासोबत फ्री हिट. पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटवरती इथे मात्र कशा प्रकारे बॅटिंग करतो राज कांबरी हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टर्न केला ऑन साईडला, फाईन लेगला आतिश भंडारी आहेत. एक सिंगल एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती आपण पाहतोय लगेचच 2 धाबा इथे एक पडल्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरवर भरती हळवारपणाने पुढे जात असताना आतापर्यंत 25 धाबा धाव फलकावरती पार बेतील.
आणि अखेर धावफलक 25. आत्तापर्यंत मी म्हणेन 8 धाबा वसूल केल्यात दुसऱ्या ओव्हरमध्ये. रबीने कमबॅक केलं पूर्णपणे. नामदेव भंडारी देखील तुम्ही पाहताय या मॅचमध्ये. त्यांच्या मागे एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून कित्येक वर्ष चांदप टीमला ज्यांनी मात्र ओळख निर्माण करून दिली असे जुने जाणते खेळाडू अनिल भोईरला तुम्ही पाहताय. त्यांच्या मागे अप्रतिम खेळ. आज देखील त्यांचा तुम्हाला पाल मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतो आहे गोलंदाज गिरीश. यश भोईर दाखल होतो आहे मैदानावरती त्या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना यशला इथे प्रमोट करण्यात आलं आहे. कारण यंगस्टर खेळाडू यश आणि त्याच्या खांद्यावरती आता या मॅचची मोठी जिम्मेदारी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस जिंकत असताना क्षणाचाही विलंब न करता हो आम्ही बॅटिंग करू हे सांगितले टीम मोर्या ग्रुप पराडीनं. इथे घडले काय पहिलाच बॉल बॅटरला हलून देखील दिले नाही आहे आणि अखेर तुम्ही पाहताय इथून कदाचित त्रिफळा उद्ध्वस्त झाला आहे आणि इथून तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती यू बिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. नवीन बॅटर मैदानावरती लकी. मधल्या फळीतील एक घातक फलंदाज म्हणून लकीची ओळख आहे. मोर्या ग्रुप पराडे म्हटलं की नो डाऊट यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेला संघ. अंडर 16चा खेळाडू लकी. आज दरम्यान आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट.चे आमचे बट्या यांचे आगमन झाले. बट्या खाडे आपलं वेलकम स्वागत आहे. बॉल तयार. पुढचा बॉल पहिलाच बॉल तुम्ही पाहताय. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये बॉल चाललाय. अतिश पोहोचतायत बॉलपर्यंत अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या प्रकारे मथुर निघतो सुसाट तसा अतिश भंडारी निघाला जरूर परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार 4 रन. चौकार आला. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन काय वेग होता आणि वेगासोबत अचूक टप्पा. तिथे त्रिफळा उद्ध्वस्त गेला परंतु आता यंगस्टरच्या विरोधात यंगस्टर लकी पहिल्याच बॉलवरती लकी ठरलाय. पुढचा बॉल घरंगळत जातोय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि अखेर सिंगल बेती आहे. सिंगल आली आहे जरूर परंतु लकी थोडेसे नाराज आहेत कारण मोठा फटका खेळायचा होता नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता आणि त्यामुळेच की काय लकी नाराज आहे जरूर परंतु लकीला मी जरूर सांगेल हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस एखादा मोठा फटका येतो चौकार षटकार त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं कारण क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून सिंगल डबलची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही पाहताय आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो आहे. चॉकलेट बॉय रोहित बोराडे यांचं आगमन झाले वेलकम. इथे देखील शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी होणारच होती आणि अखेर तुम्ही पाहताय मागची यष्टी जशी दाखवली लगेच वाकवली. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती यश कांबरी. राज कांबरी मैदानाच्या बाहेर. आता यश कांबरी मैदानाच्या आपल्या दाखल होतोय. यशला इथून यश मिळेल का हे देखील पाहायचं आहे. धावफलक टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 17 होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये 25 वरती जाऊन पोहोचला आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये 30. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला. रबी पोहोचताय डीपमध्ये वेगानं. बॉल एकदम फेक करतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होता आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी कदाचित मैदान सोडावं लागेल. यशला इथे मात्र अपयश पदरी पडतोय. अखेर अजून एक विकेट भीती आहे. टीम चांदपला फलंदाज बाद.
आणि आता मैदानावरती दाखल होतोय बुम बुम, माठ्या मैदानावरती दाखल झाला टीम वराडेचा अमोल संतोष कोंडिलकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मैदानावरती दाखवून होतोय. जेव्हा एक बॉलमध्ये 6 धावाची गरज असते ना, त्यावेळेस आवर्जून या खेळाडूला वरडे टीम प्रमोट करत असते आणि सध्याच्या घडीला तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे या मॅचमध्ये. गरज आहे धावसंख्येची, कारण रोहितनं पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा कुठल्यानंतर मी म्हणेन दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा आऊट झाला समीर खाडे तसा संघ कुठेतरी अडचणीत सापडला या मॅचमध्ये. त्यामुळे इथून आता चांगली सुरुवात पुन्हा एकदा करावी लागेल, कारण पाया तर मजबूत केला आहे. आता कळस चढवायचं काम करायचे अमोलला या मॅचमध्ये. अमोलच्या साथीनं लकी. पुढचा बॉल वेगावरती स्वारस्य गोलंदाज वेगानं बीट करतोय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ आता पूर्णपणे तो देखील संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 30 या आकड्यावरती 10.00च्या गतीनं तुम्ही पाहता. इथून 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढलेत यशनं या मॅचमध्ये. त्यामुळे अजूनही ओव्हर नंबर 4चा खेळ इथे शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4मध्ये कमीत कमी 15 धावा जरी आल्या ना तर देखील एक फायटिंग टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. चला विलंब करू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मी विनंती करेल दोन्ही संघ आपण वेळेवरती पोहोचा. ढवळेगाव आणि त्यांच्या विरोधात बेंशील. हे दोन टीमची कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आणि त्यानंतर पवारपाडा अंबेशिव आणि त्यांच्या विरोधात भिनारपाडा या दोन टीमची कॅप्टन आपण देखील रेडी राहा. पवारपाडा म्हटलं की नो डाऊट नरेश कडव आणि त्यांच्या विरोधात गुरुनाथ शिंदे यांचा संघ मैदानावरती तुम्हाला जरूर खेळताना दिसेल. ओव्हर नंबर 4 रोहित बोराडे दाखल होतो या मॅचमध्ये. समोर लकी दाखल झाला. लकी आता किती लकी ठरतो या मॅचमध्ये देखील पाहावं लागेल. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर हे आपण पाहिलं. त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाला अनिल भोईर आणि अंपायर सिग्नल 1+1 व्हाईट बॉलचा इशारा. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 33 धावा आहेत. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होत असताना अजून एक डॉट या बॅचमध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 20,000 रुपये धनराशी. द्वितीय क्रमांक 10,000. तृतीय व चतुर्थ 5,000 रुपये धनराशी तुम्हाला जरूर पार मिळेल. धनराज बात्रे, दिनेश भोईर, अविनाश वजे, निलेश मराठे, महेंद्र धुळे, कल्पेश भोसले म्हणजे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर आमचे जे पदाधिकारी आहेत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आणि मुख्य शिल्पकार सचिनजी दलाल साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा मैदानावरती पार बेते. त्यामुळे 32 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर बुमबुमच्या बॅटमधून बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे सिक्सर. रोहितच्या विरोधात आक्रमण षटकार आलाय. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकतोय. 39 धावा धावफलकावरती पार बेतील. पुढचा बॉल रोहित बोराडे. अजून एक चांगला फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. मी आधीच म्हटलं होतं बुमबुम मैदानावरती दाखल झालाय. नाव त्याचा माठे आहे परंतु आज गावाच्या नावासाठी खेळायचे. त्यामुळे या मॅचमध्ये आक्रमण रूप धारण करत असताना सलगचा दुसरा सिक्सर. सरपंच षटकार आलाय. सलगचा दुसरा
आणि अखेर धावफलक आता मुसंडी मारत असताना वेगाने पुढे सरकतोय 45 धावफलकावरती जोडल्या जातील. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण क्वाट विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य आणि त्याच वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेचं आता थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील पंचाकडे पाहिलं जाते आशाभूत नजरेनं आणि अखेर पंच सांगतात व्हाईट बॉल, त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर चा इशारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे देखील नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती, कारण पट्ट्यामध्ये बॉल होता परंतु स्लॉटमध्ये आला नाही आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही जवळजवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. वराडे म्हणत असेल 2मध्ये 1 बाहेर यावा, तर चांदप म्हणत असेल दोन्ही डॉट किंवा विकेट. इथे देखील बॅटची कडा घेतली, एक सिंगल मेन, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि या 2 धावा अखेर इथे भीतात. हे टाळा बांधल्याच पाहिजे. ज्या प्रकारची देहबोली आहे, 2 धाबा एकवडणे थोडंसं कठीण आहे, परंतु तरी देखील 2 धाबा इथे वेगाने एकवडल्यात. आणि जर कदाचित पाणी असतं खेळपट्टीवरती तर एक देखील मुश्किल झाली असती, परंतु 2 धाबा इथे मिळाल्यात आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील टीमची टोटल 48 धाबा. इथे देखील घडलंय काय पाहावं लागेल. सिंगल मिळती आहे शेवटच्या बॉलवरती, बाईकच्या स्वरूपात सिंगल आणि सिंगलच्या साथीनं आता धावफलक जाऊन पोहोचला 49. 45ची अपेक्षा होती परंतु 49 बनल्यात, त्यामुळे या मॅचमध्ये आता 50 धावांचं टार्गेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सर टीम चांदप आपणास विनंती आहे, आजपासून 32 संघ इथे खेळणार आहेत. खेळाडू कक्ष लक्षात घ्या त्या झाडाखाली असणार आहे, त्यामुळे आपण लगेच झाडाखाली जा, तिथे आपल्याला बसण्याची सोय केली आहे. 49 बनल्यात, 50 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि जशी बातला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवण दिगंबर धुमाळे. धन्यवाद. नेक्स्ट मॅच ढवळेगाव आणि त्या विरोधात बेनशील, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची याची आपण नोंद घ्यायची. धन्यवाद. थैंक यू सो मच राहुलजी चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिव शंभू राजा, दऱ्या दऱ्यातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. राखिले भगव्याचं सर्वांना तुम्ही, जागवेले महाराष्ट्राचे मर्द मावळे तुम्ही, केले प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य तुम्ही, घडविले श्रींचे हिंदवी स्वराज्य तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही. अग्री कुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या शुभ आशीर्वादानं, 14 विद्येचा आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीच्या आशीर्वादानं, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून
महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजेशिव छत्रपती त्रिवार मानाचा मुजरा करून, धर्मरक्षक हिंदू रक्षक छत्रपती शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि गावाची ग्रामदैवता आई गावदेवी मातेसमोर नतमस्तक होऊन मी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे खरवय बदलापूर पुन्हा एकदा या बदलापूरकर चषकामध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्याच दिवसामधील ही पहिली मॅच आपला भेटेला आली आहे. एका बाजूला संघ आर.डी. चांदप आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वराड या संघ. या दोन टीमच्या दरम्यान हा क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा या स्पर्धेमध्ये रंगतोय. येत्या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये रंगणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट झालं. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वराडे संघाला धाबा बनवल्यात. या मॅचमध्ये तब्बल 49 आणि 50 धावसंख्येचं माफक लक्ष उभं केलं आर.डी. चांदप या टीमच्या अगेन्स्ट. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅटर अनिकेत आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅटर जयेश. अनिल आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. शून्यापासून विश्व निर्माण करायचं आहे, शून्यापासून 50 बनवायच्या. त्यामुळे आता मोठा संघर्ष करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले ते सलामवीर. बॉलिंग मार्कवरती बॉल होती यार. ओव्हर नंबर 1 मध्ये यश कामरेला आपण पाहतोय. देऊया दोन्ही टीमला विजयाच्या लाख शुभेच्छा. मुख्य पंचाच्या भूमिकेत आमचे ऑफिशियल पंच योगीराज बुटेरे सर, लेगंपारच्या भूमिकेत दत्तात्रयजी कडव सर. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस. ओमकार इरले डाऊन द बॉल बट कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती यश कांबरीनं, बट त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये ओमकार इरलेला. सो दॅट्स वाय आता मिळालंय बॅटर अनिलला जीवनदान. आता मिळालेल्या संधीचा कितपत सोनं करतो अनिल याचं उत्तर देखील येणारी वेळ जरूर देऊन जाईल, बट त्यासाठी आता स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. जयसाठी बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. जयच्या वाटमधून पहिला आक्रमण षटका. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट ॲडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये जय जाटे मैदानामध्ये घेतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बाटमधून आलाय. जयचा जर विचार करायला गेला तर विस्फोटक आणि विध्वंस खेळाडू टीम आर.डी. चांदप संघाचा वन्स अगेन पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विषयामध्ये फटका एक्झिक्यूट केला समीर खाडीला आपण पाहिलं लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग, थ्रो फेकी ॲक्युरेट आणि आता स्ट्रायकिंग एंडला डेंजर एंडला थ्रो फेकी झाली. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागला पहिला टीम आर.डी. चांदप संघाला अडील मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम ढवलेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला टीम बेंचिल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी या. उत्तरार्धाच्या पहिल्या षटकाच्या अंती आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करूयात. पहिला धक्का लागला अनिलच्या स्वरूपात टीम आर.डी. चांदप संघाला.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय रोहित मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला रोहित तिसऱ्या क्रमांकावरती आला. आता आत्मविश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल बॅटर रोहितला. ओव्हर द विकेट यश कांबळेचा बॉल. आता लेग स्टिक पाहावी लागेल. दिशा लेंथ लाईन मॅटर करतीये. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल. अंपायर सिग्नल इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केली जाते आणि या एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 ऑन अ बोट. 9 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. 50 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे टीम आर डी चांदप संघाचा. 4 षटकांचे मॅच आहे. 24 मध्ये 50 बनवायच्यात. आतापर्यंत 9 तर बनवल्यात चांदप टीमनं. फुल ऑर्लेनचा बॉल. आता देखील लेग ग्लास तर जरूर केला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर थोडासा फंबल. एक कंप्लीट सेकंडचा चान्स. सेकंड इथे कंप्लीट. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं कारण फिल्डर थोडासा फंबल झाला. स्कोर कार्ड डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकामध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 होत्या यावेळेला देखील लेग ग्लास. आता फाईन लेगला फिल्डर. अंपायर सिग्नल ICC नियम क्रमांक 21. आता पंच योगीराजजी बुटेरे सर सांगतायत अंपायर सिग्नल नो बॉल. हाईट फॅक्टर पाहिली आणि पंचाने लगेच सांगितलं की आताचा बॉल नो असेल. ओव्हर पिच लॉफ्ट करायचा प्रयत्न. उंची जास्त आहे अंतर कमी. आता ओमकार इरले पुन्हा एकदा पोहोचलाय. कोणती मिस्टेक होणार नाहीये. वन्स अगेन आता धक्का दुसरा. फ्रीटचा बॉल. क्या बात आहे. आता मोठा जल्लोष तर आपल्याला पाहायला मिळाला होता बट त्यानंतर ध्यानात आलं टीम वराडे संघाचा की फ्रीटचा बॉल होता. त्यामुळे आता बॅटरला पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. संधी मिळाली आहे बॅटर जयेशला आणि मिळाल्या संधीचं सोनं करणं ही खऱ्या अर्थाने नेहमीच याची ओळख राहिली आहे. आता देखील समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर पोहोचतोय आणि अखेर बॅकअप आलाय समीर खाडेचं. सर्वप्रथम फिल्डरला हुलकावणी देत बॉलला बाउंड्री लाईनची खऱ्या अर्धा मर्यादा गाठली होती बट त्यानंतर गरुडी जिंकत असताना बॉलला स्टॉप तर जरूर केलं. इथे घडतंय काय मिसफिल्डिंग. थ्रोफिकी देखील थोडीशी खराब. कलेक्शन देखील चुकलंय. बॅकअप असणं भरपूर गरजेचं असतं. क्रिकेट असो अथवा मोबाईल या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप तितकंच गरजेचं असतं बट बॅकअप मिळालं नाही. त्यामुळेच की काय आता या बॉलवरती जवळजवळ 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 18 ऑन अ बोट. एक धाव वाचवण्यामध्ये माहीर राहिला समीर खाडे. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा धावफलकावरती बनल्यात 18. म्हणजे आता मॅच इक्वेशन आपण पाहिलं ना तर बॉल शिल्लक येणारे 18 आणि 18 मध्ये विजयासाठी 32 धावसंख्येची गरज.
18 मध्ये 32ची गरज आहे. मॅचमध्ये आता 32 धावा रोखायच्यात टीम वराडे संघाला, बट त्यांच्या अगेन्स्ट या 32 धावा चेस देखील करायच्या आहेत आर डी चांदप या टीमला. दोन्ही संघ एकाच कॅपॅसिटीचे, एका ॲबिलिटीचे, त्यामुळे क्षमता, हिंमत, धमक या दोन्ही टीममध्ये देखील आहे. बॉलिंग लाईनअप आता स्ट्रॉंग बनवावं लागेल टीम वराडे संघाला, कारण 32 धावा अजूनही रोखायच्या. जवळजवळ सरासरीचा विचार आपण करायला गेला ना तर 10.80च्या सरासरीने आता धावा बनवायच्यात. टीम आर डी चांदप संघाला जीवनदान तर मिळालंय बॅटर जयेशला, त्या मिळालेल्या संधीचं कितपत सोनं करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ होता, पुल करायचा प्रयत्न जहेशचा, बट नाही जमला. प्रॉपर मिडलिंग झाली नाही. थेट शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळेच आता पहिलाच बॉल डॉट फेकलाय ओमकार इर्लेनं. जयेश तयार. पुढचा बॉल. आता दिशा लेंथ लाईन पाहावी लागेल, बट विकेट कीपर करून गलती से मिस्टेक. फाईन लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. पंच योगीराजजी बुटेरे सर आमच्याकडे वळाले आणि पंचाने सांगितलं वाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. आतापर्यंत जर विचार करायला गेलं तर जी गोलंदाजी अपेक्षित होती टीम वराडे संघाला, तीच गोलंदाजी करत असताना ओमकार इर्ले. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय, सडक पे कडक, बेधडक स्ट्रोक, मैदानाच्या आतमध्ये बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक रोहितच्या बॅटमधून सिक्सर. चांगला स्ट्रोक, बराच वेळानंतर आलेला मोठा फटका रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार जयेशच्या बॅटमधून, एक षटकार रोहितच्या बॅटमधून, आणि आता टीमची टोटल 25 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. अर्धा पल्ला तर गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे आर डी चांदप टीमला. आता देखील गुड लेंथ, हलकासा टेक ऑफ होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा वेध तर जरूर घेतला. यस, योगीराजजी बुटेरे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. लेग बायच्या स्वरूपात हे सिंगल टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केली जाते आणि सिंगलच्या मदतीने 24ची अजून एक गरज आहे मॅचमध्ये. आता डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील, धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो हा लावावा लागेल. आता देखील पूल करायचं होतं, नो स्ट्राइकिंग ना थ्रो फेकी, बट बॅकअप जवळपास कोणी नव्हतं, लॉंग ऑनला फिल्डर होता. त्यामुळे कोणत्याही क्षणाचा विचार विनिमय न करता लगेचच डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न ओमकार इर्लेनं केला. जर बॉल थेट एस्टाने हिट झाला असता तर नक्कीच जयेशला माघारी परतावं लागलं असतं. बट क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वर्तमान स्थिती हे मॅटर करत असते. आता रोहित तयार. उर्वरित शेवटचा हा अंतिम बॉल, शेवटचा बॉल. आता लेंथ टाकला, या आधीचा गुड लेंथ, त्या आधीचा शॉट ऑफ लेंथ, आता थोडासा पुढे टप्पा ठेवला. सो दॅट्स वाय आता हा बॉल आला डॉट. षटक क्रमांक कंप्लीट होईल दुसरं, आणि 2 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम आर डी चांदप संघ जाऊन पोहोचला एका गड्याच्या नुकसानात 27 अंकावरती. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 2 overs completed on the scorecard from team R.D. Sandap. 23 runs to win after move from last required. 12 deliveries, बॉल शिल्लक आहेत 12, आणि 12 मध्ये विजयासाठी कंपल्सरी 23 धावसंख्येची गरज. चला, टीम ढवलेगाव आणि टीम बेंशील दोन्ही टीम्सचे कॅप्टन या पण टॉससाठी वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते.
आता ओव्हर नंबर 3चा खेळ होतोय सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल होतो या राज कांबरीला आपण पाहताय. राज कांबरीचा पहिला बॉल वरती केला. भाऊ स्वागत. जयच्या बॅट मधून येणारा आणखीन एक तडाके बंद षटकार. स्वैग से नहीं तो सिक्सर से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना बॅटर जयेश पहिलाच बॉल वरती षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. चांगला स्ट्रोक होता. अगदी अर्ध्या विकेटवरती आदळलेला बॉल आणि त्याचा घेतलेला खरपोस समाचार जयेशनं चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 12 मध्ये 23ची गरज असताना पहिलाच बॉलवरती भव्य स्वागत केलं. सिक्सर आला. म्हणजे आता मास समीकरण 11 मध्ये 17 म्हणजे 33. बाकबदा टाकाचा प्रयत्न अगदी धीम्या गतीनं तर टाकला होता. हायट फॅक्टर पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला झाली थ्रो फेकी. तत्पूर्वी मिळाला 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक 35. बाकबदांचा आता वापर केला होता. दोन धावा तर मिळाल्या. 35 धावा बनल्यात. सलामीसाठी आला होता बॅटर जयेश. अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चांगला स्ट्रोक सातत्यानं तो नेहमीच खेळतो आणि आता तशाच प्रकारची फटकेबाजी अपेक्षित होती. 30 फटकेबाजी जयेशने केली आहे. राज कांबरीवरती चढवलंय आक्रमण. राज कांबरीवरती चढवलंय आक्रमण आणि बॉल करतोय थेट सीमारेषेचं भ्रमण. अजून एक मोठा फटका जयच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. अजून 9ची गरज आहे. 41 धावा बनल्यात. जयेशची तळपलेली बॅट आणि त्यानं लावली आहे गोलंदाजाची आता वाट. 9 मध्ये 9ची गरज. शफल झाला आणि सफल फटका केलाय जयेशनं. 6 धावा. चला बेनशील टीमचे कॅप्टन आणि ढवलेगाव टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा फायनल आणि ऑफिशियल कॉल आहे. बघा कोणताही एक्स्ट्राचा वेळ आपण न खर्च करता लगेचच टॉससाठी या. षटकार आलाय जयच्या बॅटमधून या षटकातील 3रा हा सिक्सर. ओहो इथे बॅडमिंटन स्ट्रोक चपराक लगवला आणि मॅच फिनिश. आपल्या अनोख्या अंदाजानं आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅचला केलं फिनिश. जयेशनं ठोकला सिक्सर. सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम RD चांदप संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम वराडे. या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये ज्यानं बॉल फेस केले 10 आणि 10 मध्ये इंडिव्हिज्युअल 34 धाव्यांची झुंजावती खेळी ज्यानं साकारली. नो डाऊट अबाउट रन मशीन ऑफ टीम RD चांदप मिस्टर जयस्टरला मॅच समानत मॅच.
चला टीम ढवलेगाव कॅप्टन आणि टीम बेंचील कॅप्टन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण लगेचच या. टॉस आपण सर्वप्रथम करूयात आणि त्यानंतर कोणताही एक्स्ट्राचा वेळ न खर्च करता लगेचच आपण मॅचला देखील सुरुवात करूयात.